एखाद्या सिनेमातील कथानकासारखी वाटावी अशी घटना आता बुलढाण्यातून समोर आली आहे। पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचा कांगावा करणारा पतीच खुनी निघालाय। त्यानं अपघाताचा बनाव केला खरा, पण त्याचं बिंग फुटलंच आणि हातात बेड्या पडल्यात। काय घडलंय नेमकं आणि कसा झाला उलगडा, पाहूया या चक्रावून सोडणाऱ्या घटनेचा हा सविस्तर रिपोर्ट। मटका किंग सुरेश भगत हत्या प्रकरणाची बुलढाण्यात पुनरावृत्ती। पतीकडून शिक्षक पत्नीची सुपारी देऊन हत्या। अपघाताचा सीन, घातपाताचं वास्तव। बुलढाण्यातल्या एका रस्त्यावर पडलेली ही बाई, शेजारीच वृषाली गावंडे यांचा मृतदेह। काही वेळ आधीच एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृषाली यांचा मृत्यू झालाय। त्या ठिकाणी शोकाकुल अवस्थेत बसलेला त्यांचा पती प्रकाश गावंडे। हे दृश्य पाहून हा दुर्दैवी अपघातच आहे असं कोणालाही वाटेल, मात्र हा अपघात नव्हता तर घातपात होता, हत्या होती हे आता स्पष्ट झालंय। चक्क सुपारी देऊन वृषाली यांची हत्या घडवण्यात आली। ही सुपारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर तिच्या पतीनंच दिली होती। यामध्ये मला असं निष्पन्न झाले की हे घडून आणलेले कांड आहे आणि दर्शवण्याचा प्रकार हा ॲक्सिडेंट आहे। तिथे मला संबंधित शेतकऱ्यांनी पण खूप मदत केली, पूर्ण माहिती दिली, ज्यांनी हे प्रकार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला। वृषाली गावंडे या बुलढाण्याच्या पातुर्डा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या। 2 मार्चच्या सकाळीच नियमितपणे त्या दुचाकीवरून शाळेत निघाल्या होत्या। त्याच वेळी काळ बनून आलेल्या भरगाव टेम्पोनं त्यांचा घात केला। धक्कादायक गोष्ट म्हणजे याआधी 1-2दा नव्हे तर 3 वेळा वृषाली यांना विष देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय। गावंडे पती पत्नीत वारंवार खटके उडायचे। त्या वादातून पतीनं पत्नीवर विषप्रयोग केला, मात्र ती वाचली। पती प्रकाश गावंडेंनी अपघात घडवून पत्नीच्या हत्येचा कट रचला। मनीष सूर्यवंशी या टेम्पो चालकाला 1 लाखाची सुपारी दिली। मनीषनं टेम्पोची धडक देऊन वृषालीची हत्या केली। प्रथम दर्शनी हा अपघात असल्याचं जरी दिसत होतं, मात्र वृषालीच्या माहेरच्या मंडळींना घातपाताचा संशय येत होता। पोलिसांनी त्या संशयाच्या अनुषंगानं तपासाला सुरुवात केली। धडक देणाऱ्या टेम्पो चालकाला पोलिसांनी आपल्या शैलीत विचारलं आणि तो मग पोपटासारखा बोलू लागला। पतीनंच सुपारी दिल्याची कबुली ड्रायव्हरनं दिली आणि पत्नीच्या मृत्यूनं शोकाकुल झाल्याचं नाटक करणाऱ्या पतीचं बिंग फुटलं। या महिलेचा पती प्रकाश गावंडे याने त्याचा मित्र मंगेश चाहुलकर याच्या साथीने मदतीने जो टाटा इंट्रा या गाडीचा वाहन चालक आहे याला पैसे देऊन तिला अपघात करून ते मारण्यास सांगितलेले होते। हे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। आरोपी प्रकाश गावंडे हा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पत्नीचा छळ करत होता। याआधीही त्याच्यावर 498 कलमांतर्गतचा गुन्हा दाखल झाला होता। तडजोड होऊन वृषाली पुन्हा नांदायला आली होती। अखेर पती प्रकाश गावंडेनं मोठा कट रचला। त्या जबाबामध्ये मी सांगितले की माझी बहीण जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षिका होती। लग्न झाल्यापासून तिला खूप त्रास होत होता, अमानुष मारहाण होत होती, प्राणघातक हल्ले होत होते। त्याचं कारण फक्त एकच होतं की त्यांना पैशाची खूप आवड होती। वेळोवेळी ते डिमांड करायची, गाडी, पैसे, आणि तिच्या अंगावरती जे स्त्रीधन होतं ते पण त्यांनी काढून घेतलं होतं, ते पण तिला घालायला देत नव्हते। तिला एवढा त्रास असतानाही ते तिथं राहत होती। पोलिसांनी अपघाताच्या दिवशीचं या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले आणि आरोपी भोवतीचा फास सावळला गेला। गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले। त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला। सीसीटीव्ही असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे, यांचे पती प्रकाश गावंडे, तसेच मंगेश साहुलकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले। एखाद्या चित्रपट किंवा मालिकेच्या कथानकाप्रमाणे वाटणारं हे सगळं प्रत्यक्षात घडलंय। गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळतोच। या घटनेतही त्याची प्रचिती आली आहे। पती प्रकाश गावंडे, चालक मनीष सूर्यवंशी आणि मध्यस्थ मंगेश चुलकार गजाआड झाले। बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।